मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता धैर्य, सावीन ते सगळेजण मंदिरात त्या पूजेसाठी आलेले असतात. त्यांना पालखीचा मान पूजेचा धैर्य आणि सावीला दिलेला असतो. तर तिथे येऊन आता लगेच सगळेजण खूप खुश असतात. सावी आणि धैर्य तर खूप एन्जॉय करतात. सावी आणि धैर्य पालखीसमोर तिथे नाचतात, फुगडी खेळतात, पावले खेळतात. दोघेजण खूपच खुश असतात. तर आता धैर्य सावीची हे करत असतो, सावीकडे बघत असतो आणि आता तो सावीकडे बघतच राहतो. म्हणतो माझी सावी खरंच किती भारी दिसते ना, असं म्हणत असतो. आणि इकडे आता लगेच तिथे धैर्य एका बाजूला उभा असतो. तेवढा तिथे एक बाबा येतात आणि ते आता धैर्यला डोक्याला हात लावतात, अंगाला लावतात. गंध असतो देवाचा तो लावतात आणि आता ते तिथून आता लगेच म्हणतात की पोरा तुझी इच्छा जी आहे ना ती लवकर पूर्ण होणार आहे, असं म्हणतात आणि निघून जातात. धैर्य इकडे तिकडे बघतो पण त्याला ते आजोबानंतर कुठे दिसत नाही. धैर्य आता त्या पालखीकडे येतो आणि म्हणतो की आता पालखी मीच उचलणार, कारण की मला माझ्या सावीला लवकरात लवकर बरं झालेलं बघायचंय, असं म्हणतो आणि पालखीकडे येतो. तो म्हणतो की तुम्ही नका उचलू, पालखी मी उचलतो. तर आता ते म्हणतात की नाही राव दादा, हे दोघांचं काम आहे, एकट्या माणसाचं काम नाहीये. तुमच्याकडून पडली बिडली तर काय करायचं, अहो अनर्थ होईल खूप मोठा. तर धैर्य म्हणतो नाही आणि धैर्य एकटा स्वतः पालखी उचलतो आणि आता मंदिराच्या दिशेने जायला निघतो. तर इकडे आता जे सुधाकर काका असतात तर ते आता तिथे त्यांना ते जे हे असतात नाना ते खूप मारहाण ते करतात. ते म्हणतात की सांग तुला कुणी घरी ॲड्रेस पाठवायला लावला होता. पण आता सुधाकर काका काहीच सांगत नाही. दामिनी त्यांना फोन करते आणि म्हणते काही तोंड उघडलं की नाही माझ्याकडं स्पीकरवर ठेव, मी बोलते, असं म्हणतात. आणि आता लगेच ते म्हणतात की हो बोला दामिनी मॅडम. तर आता लगेच ते सुधाकर काकांकडे फोन देतात आणि म्हणतात की बोला मॅडम आहे आमच्या. तर आता लगेच ते सुधाकर काका म्हणतात हे बघा तुमचा खेळ संपलाय, आता सगळं बघितलंय त्याने तुमचं काय चाललंय आणि काय नाही ते, त्यामुळं आता दामिनी मॅडम तुमचा खेळ संपलाय, असं म्हणत असतो. आणि आता अजून नाना ते हाणायला लागतात. तर आता ते म्हणतात काय खेळ संपलाय माझा, दामिनी विचारते. तर ते म्हणतं की आता बघा देवाने सगळं बघितलंय, देवाला कळलंय तुम्ही काय करताय आणि काय नाही ते, असं म्हणतो. आणि आता तिथून सगळेजण इकडे तिकडे पांगतात. तेवढ्यात आता तो तिथून पळून जातो आणि आता नाना तिथून ते सुधाकर काका तिथून पळून जातात आणि आता ते इकडं मंदिराच्या दिशेने येतात. सावी तिथे आता पूजा करत असते आणि आता धैर्य ते रथ उचलतो आणि डोक्यावर घेतो. तेवढ्यात तिथे खूप वारं सुटतं आणि वारं सुटल्यावरती धैर्याचा तोल जायला लागतो आणि आता तिथे लगेच सावी त्याला पकडते आणि आता लगेच तिकडून ओरडतात, ओ पडून नका देऊ खाली, नाही तर अनर्थ होईल. आणि आता लगेच पडायला लागलं तेव्हा आता सावी सावरते आणि आता सगळेजण आतमध्ये येतात आणि मंदिरात आल्यावर ते पूजाला सुरुवात होते. सावी म्हणते देवा लवकरात लवकर माझ्या बाबाच्या जो हे आहे ना गुन्हेगार त्याला लवकर सापडू दे, असं हात जोडून तिथे प्रार्थना करत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.